स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बर्डे गुरूंची पुढची वाटचाल कशी होती? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समाजाच्या जडणघडणीसाठी काँग्रेसचा विचार हा एकमेव विचार आहे अशी शेवटपर्यंत त्यांची धारणा होती. त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काही मंडळी अन्य पक्षात गेली, अन्य विचाराकडे त्यांनी वाटचाल केली. पण काँग्रेसचा धागा, काँग्रेसचा विचार गुरुजींनी कधी सोडला नाही. अनेक सामाजिक कामं करत करत 1952चं इलेक्शन आलं आणि 1952च्या इलेक्शनमध्ये बर्डे गुरुजींना तिकीट मिळावं अशा पद्धतीची भावना या विभागातल्या साऱ्याच मंडळींची, विशेष करून स्वातंत्र्यसैनिकांची होती. पण काँग्रेसच्या नेहमीच्या राजकारणाप्रमाणे त्यांची शक्ती, ताकद, इच्छा आणि हक्क असतानाही ते तिकीट नाकारलं गेलं आणि त्यात एक मुत्सद्दीगिरीपणा केला की महिला उमेदवार इथं देऊया. आणि महिला उमेदवार म्हणून या ठिकाणी डॉक्टर सरोजिनी बाबर यांची उमेदवारी दिली. त्यात दोन हेतू त्यांनी सांगितले की या महिला उमेदवार आहेत आणि महिलांना उमेदवारी दिली पाहिजे. आणि दुसरा अंतस्थ हेतू असा होता की सरोजिनी बाबरांचे वडील हे बर्डे गुरुजींचे गुरुजी होते आणि आपल्या गुरुची कन्या उभी केल्यानंतर निश्चितपणानं बर्डे गुरुजी हे विचाराशी एकनिष्ठ असणारे, ठाम असणारे असल्यामुळं काही बंड वगैरे करणार नाहीत. कारण बर्डे गुरुजींनी आता कदाचित त्या काळात बंड केलं असतं तर निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता. पण त्यांनी प्रामाणिकपणानं या ठिकाणी त्यांचे सहकारी नाही म्हणत असताना सुद्धा काँग्रेसचा प्रचार धूमधडाक्यानं केला, मेहनतीनं केला आणि सरोजिनी बाबर यांना त्या निवडणुकीत निवडून आणलं. म्हणजे काँग्रेसची त्यांची अढळ निष्ठा ही यावरून आपणाला दिसून येते. 1957ला शिराळा मतदारसंघात या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार राजाराम बापूंचा पराभव झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनं जोर धरला होता आणि महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात फार मोठी काँग्रेसची पडझड झाली. शिराळाही त्याला अपवाद नव्हता. बापूंच्यासारखे एक उच्च शिक्षित, समाजसेवक असणारे, सामाजिक कार्यात स्वतःचा व्यक्तिगत ठसा असणारे व्यक्तिमत्व त्यावेळी त्यांचा पराभव झाला आणि बापू थोडेसे उद्विग्न झाले आणि बापूंनी निर्णय घेतला की आता राजकारण करायचं नाही. शिक्षण संस्था आणि काही राजकारण विरहित समाजकारण आपण करायचं. अनेक मंडळींनी त्यांना सांगितलं बापू असं चालत नाही, जय पराजय होतात जातात. पण बापू काय ऐकायला तयार नव्हते. काशीगावची प्रतिष्ठित मंडळी आणि काही बापूंचे सहकारी वाटेगावला बर्डे गुरुजींच्याकडे आले आणि आमच्या जुन्या घरात त्या ठिकाणी बैठक झाली आणि गुरुजींनी बापूंना सांगितलं
की बापू जय पराजयासाठी राजकारण नाही, समाजकारणासाठी राजकारण करायचं आहे. आणि समाजकारण जर प्रबळपणानं करायचं असले तर राजकारणाची जोड असल्याशिवाय चालणार नाही. आणि मग तुम्ही राजकारणातनं एकदा बाजूला गेला की कटीवरनं सुंगटी बाजूला केल्यावर कशी टेपरली जाते तशी अवस्था होईल. त्यामुळं तुम्हाला राजकारणातही राहिलं पाहिजे आणि समाजकारणात राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी परत राजकीय प्रवास आपण खालनं चालू करूया. आणि तो निर्णय घेऊन बापूंनी तयारी दाखवल्यावर त्यांना पुन्हा जिल्हा लोकल बोर्डावर निवडून आणून त्या ठिकाणी जिल्हा लोकल बोर्डाचे सभापतीपद दिलं. आणि त्यानंतर हे करत असतानाच पुन्हा महाराष्ट्रात या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला यश मिळालं. 1960ला मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. काही भाग राहिला अजून कर्नाटकातला, पण तरीही तो निर्णय मान्य करून या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेब पहिल्या महाराष्ट्राचे सभापती झाले, मुख्यमंत्री झाले. आणि त्यानंतर सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा निर्णय झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत्या ही त्रिस्तरीय व्यवस्था. आणि 1962ला जिल्हा परिषद, सांगली जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक या ठिकाणी लागली. गुरुजींना वसंतदादांनी वगैरे आग्रह केला की तुम्ही जिल्हा परिषदला उभा राहिलं पाहिजे. गुरुजी म्हणायचे काय मला काय ह्याच्यात उभा राहायचं नाही आता. पण तरी आग्रह करून काँग्रेस पक्षानं तिकीट दिलं. ते उभा राहिले, प्रचंड मतानं निवडून आले. निवडून आल्यानंतर स्थायी समितीत एक 5-6 महिने झाल्यानंतर स्थायी समितीत सभापतींना गाड्या घ्यायचा निर्णय आला. तेवढं बर्डे गुरुजींनी सांगितलं की आपला बराचसा जिल्ह्यातला भाग हा डोंगराळ आहे, जमिनीचं सपाटीकरण नाही. आणि त्यासाठी शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आपण काहीतरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करूया. सभापतींना काय अध्यक्षांची गाडी आहे ना एखाद्या अधिकाऱ्याची गाडी आहे, त्या गाडीतनं जाता येईल, आपलं काम करता येईल. हा गाड्याचा निर्णय थोडासा पुढे ढकलूया. ते काय निर्णय बहुतांशी त्या मीटिंगमध्ये मान्य झाला नाही. आणि त्यांनी ॲम्बेसेडर गाड्या घेण्याचा ठराव त्या ठिकाणी केला मंजूर. गुरुजी परत आले वाटेगावला. वाटेगावला आल्यानंतर त्यांनी त्याच रात्री निर्णय घेतला की राजीनामा द्यायचा. आणि पोस्ट कार्डावर आपला राजीनामा लिहून त्यांनी दुसऱ्या दिवशी पोस्टात टाकला, अध्यक्षांना पाठवला. तो राजीनामा त्यांच्याकडे पोचल्यानंतर बरीचशा त्या ठिकाणी चर्चा झाल्या. वसंतदादा, त्यांचे अन्य सहकारी सगळे, त्या सगळ्यांनी सांगितलं की राजीनामा तुम्ही मागं घ्यावा. गुरुजींनी सांगितलं की मी एकदा निर्णय घेतल्यानंतर कुठलाही निर्णय कधीही माघारी घेत नाही. आणि त्यामुळं मी काय तो निर्णय माघार घेणार नाही. 2 निर्णय माझ्या विरुद्ध झालेत. गाड्या घेण्याचा ठराव विरुद्ध झाला आहे. दुसरा
शेतकऱ्यांचा लोकल फंड वाढीचा निर्णय तोही मला पसंत नाही आणि त्यामुळं मी आता काय परत त्यात येऊ इच्छित नाही. तो राजीनामा पाठवला, तो पुन्हा अनेक मिटिंगला न गेल्यामुळं आपोआप तो मंजूर झाला आणि त्यानंतर गुरुजींनी ठरवलं की ह्या राजकीय ह्याच्यात काही फारसं स्वारस्य नाही. इथं सत्तेचं आणि गटातटाचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात आहे, समाजकार्य कमी आहे आणि राजकारण जास्त आहे. त्यामुळे जमेल तेवढं आपल्या परीनं आपलं समाजकार्य करत राहूया आणि म्हणून त्यापासून ते अलिप्त राहिले. गुरुजींनी त्यानंतर जे स्वातंत्र्य सैनिक पेन्शन पासून वंचित राहिले होते त्यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी जो संघर्ष केला त्याविषयी. हां, अनेक स्वातंत्र्य सैनिक जे स्वातंत्र्याच्या चळवळीत होते पण ज्यांना शिक्षा झाली नाही किंवा जे पकडले गेले नाहीत त्यांना स्वातंत्र्य सैनिक पेन्शनपासून वंचित राहावं लागलं होतं. आणि मग पहिल्यांदा ते स्वातंत्र्य चळवळीत असल्याचा पुरावा शासनानं दिला पाहिजे आणि मग त्यासाठी स्वातंत्र्य सैनिक सन्मान समिती जिल्ह्याला स्थापन झाली, राज्याला स्थापन झाली आणि त्यांच्यामार्फत सातत्यानं संघर्ष करून पाठपुरावा करून त्यासाठी जे भूमिगत होते त्यांना भूमिगत स्वातंत्र्य सैनिक अशा पद्धतीचं प्रमाणपत्र द्यावं असा शासनाने निर्णय घेतला की जे भूमिगत होते ज्यांची कुठं थोडीशी नोंद आहे असे त्यांना त्यासाठी मग सन्मानपत्र देण्याचा अधिकार गुरुजींना मिळाला. मग बऱ्यापैकी आपले जे ज्ञात अज्ञात सहकारी होते जे पटलावर आले नव्हते अशा सर्व सहकार्यांना या ठिकाणी आपल्या परीनं पटलावर आणण्याचं काम, त्यांना स्वातंत्र्य सैनिक सन्मान प्रमाणपत्र मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. पहिल्यांदा जे शिक्षा झाले होते त्यांना पेन्शन चालू झाली. त्या पेन्शनचं नावही मोठं विचित्र होतं, स्वातंत्र्य पीडित. पुन्हा संघर्ष करून या मंडळींनी ते नाव बदलायला लावलं, स्वातंत्र्य सैनिक सन्मान पेन्शन असं त्याचं नामाभिकरण करायला लावलं. केंद्राची पेन्शन 6 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा झाली होती त्यांनाच फक्त मिळत होती. राज्य शासनानं भूमिगतांना पेन्शन चालू केली आणि मग त्या भूमिगत मंडळींना पेन्शन चालू झाली. पण असे अनेक स्वातंत्र्य सैनिक होते की ज्यांचं स्वातंत्र्य चळवळीतलं काम हे फार मोठं होतं. भूमिगत म्हणून फक्त त्यांना सन्मानपत्र मिळालं होतं, स्वातंत्र्य सैनिक पेन्शन मिळत नव्हती. आणि मग केंद्र शासनानं एक निर्णय घेतला की 7 वर्षापेक्षा जास्त ज्यांना शिक्षा झालेली आहे अशा मंडळींना जर त्यांनी सांगितलं
अशा 2 मंडळींनी सांगितलं की हे माझे सहकारी होते, यांनी चळवळीत असं असं काम केलेलं आहे, तर त्यांना सन्मानपत्र आणि पेन्शन दिली जाईल. आणि मग बर्डे गुरुजींनी ज्या शिराळा पेट्यात त्यांची जी कर्मभूमी होती त्या भूमीत जाऊन मग प्रत्येक बिळाशी असतील, चरण असतील, आरळा असेल, कोकरूड असेल, अनेक गावात स्वतः जाऊन त्या ठिकाणी फिरून आपले जुने सहकारी ओळखून काढले, जे स्वातंत्र्यपूर्व काळात अत्यंत करारी आणि जिद्दीनं ज्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला आणि स्वातंत्र्यानंतर जे उपेक्षित राहिले. काही काही मंडळींचं कुटुंबच्या कुटुंब तुरुंगात होतं. बापराव शेडगे त्या तुरुंगात, त्यांच्या पत्नी होत्या, त्यांचा मुलगा होता यशवंता. बाबुराव चरणकर होते, त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई तुरुंगात होत्या. तुरुंगात त्यांचा मुलगा, त्या बाळंत झाल्या, तिथं त्यांना मुलगा झाला, छोटा मुलगा त्या तुरुंगात. आणि अशा पद्धतीनं ही मंडळी नंतर उपेक्षित राहिली. त्यांना काही म्हणजे त्यांची कौटुंबिक अवस्था सुद्धा आर्थिक बिघडली. त्यांना उपजीविकेचं काही साधन असलं पाहिजे, या भूमिकेतनं त्या साऱ्या सहकार्यांना उठवून काढून त्यांना सन्मानपत्र, पेन्शन मिळवून देण्याचं काम हे बर्डे गुरुजींनी अखेरच्या टप्प्यात केलं. स्वातंत्र्य सैनिक सन्मान समितीला ते देण्याचा, पत्र देण्याचा अधिकार बर्डे गुरुजींना प्राप्त झाल्यामुळं हे सर्व शक्य झालं. हे काम करत असतानाच 1982ला त्यांच्या वयाची 75 वर्ष या ठिकाणी अमृत महोत्सवी सोहळा त्यांचा करावा, अशा पद्धतीची भावना साऱ्या सहकाऱ्यांची, गावकऱ्यांची, मित्रांची निर्माण झाली. त्या सगळ्यांनी आग्रह केला, गुरुजी कधीही कुठला सत्कार सोहळा यापासून परावृत्त असायचे. प्रसिद्धी पराडमुख तर ते पहिल्यापासून होते. आणि त्यांनी सगळ्यांच्या आग्रहाला होकार दिला आणि त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याची गौरव समिती या ठिकाणी कैलासवासी लोकनेते राजाराम बापूंच्या अध्यक्षतेखाली अनेक सहकाऱ्यांच्या सदस्यत्वाखाली स्थापन झाली. आणि त्या कार्यक्रमाला अच्युतराव पटवर्धन यांना बोलवायचं असा गुरुजींचा आग्रह होता. आणि गुरुजींनी तशा पद्धतीचं पत्र त्या ठिकाणी अच्युतराव पटवर्धन यांना पाठवलं. त्यांचं उत्तरही त्या ठिकाणी आलं. तेही त्यांच्या अमृत महोत्सवी या ठिकाणी अंक काढणार होतो, त्याऐवजी दुर्दैवानं स्मरणिका काढायला लागली. आणि त्याचा उल्लेख आहे 12 सप्टेंबर 1982ला हृदयविकारानं त्यांचा मृत्यू झाला. पण मृत्यूपूर्वीही अनेक मृत्यूंना त्यांना तोंड द्यावं लागलं. 302चा खटला असतानाही त्या ठिकाणी त्या खटल्यातनं ते निर्दोष मुक्त झाले. दैवी चमत्कारच आहे की ज्यांच्या साक्षी सरकारने ठेवल्या होत्या आणि ज्यांना मारणकीर्ती, ज्यांच्या सहकार्याला गोळी घातली असा त्यांच्यावर आरोप होता, त्या सहकार्याने कोर्टात रडत रडत सांगितलं की आम्हाला भीती वाटते. कोर्ट म्हटलं कोणाची? कोर्ट म्हटलं कोणाची भीती वाटते? तर ते म्हटले पोलिसांची. का? तर ते आम्हाला जबाब देण्यासाठी दडपण आणतायत.
कोर्टानं पुन्हा पोलिसांना विचारलं, नाही म्हणले आम्ही आणत. ते 15 दिवसाची तारीख वाढवून दिली. दुसऱ्यांदा बोलवलं तरी त्यांनी तेच सांगितलं. आणि तिसऱ्यांदा बोलवल्यावर त्यांनी जबाब दिला की बर्डे गुरुजींनी गोळी घातली. त्या जमावात अनेक मोठा जमाव होता आणि गुरुजींनी गोळी घातली का नाही आम्ही डोळ्यानं बघितलेलं नाही. आणि त्यामुळं त्यांची त्या खटल्यातनं निर्दोष मुक्तता झाली. स्वातंत्र्य काळात सुद्धा अनेक समाजविघातक प्रवृत्तीने आणि त्यांच्या परखड स्वभावामुळं, तत्वनिष्ठ स्वभावामुळं 1972ला त्यांच्यावर गोळीबार झाला. दंडातनं गोळी गेली तरी ते त्या गोळीबारातून वाचले. स्वातंत्र्याच्या 25व्या महोत्सवाच्या निमित्तानं इंदिरा गांधींनी दिल्लीला ताम्रपट प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांना प्रातिनिधिक स्वरूपात द्यायचा निर्णय घेतला. आणि महाराष्ट्रातनं त्यावेळेला 75 स्वातंत्र्य सैनिकांची निवड झाली. त्यात बर्डे गुरुजींची निवड झाली. स्वर्गीय देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हस्ते त्यांना स्वातंत्र्य चळवळीतल्या केलेल्या कार्याचा गौरव म्हणून ताम्रपट इंदिरा गांधींच्या हस्ते त्यांना दिल्लीला देण्यात आला. त्याही ठिकाणी त्यांचा फार मोठ्या प्रमाणात सत्कार झाला. राष्ट्रपती भवन सर्व यशवंतराव चव्हाण तिथं मंत्री असल्यामुळं त्यांनी सर्व त्या ठिकाणी व्यवस्था करून सगळ्यांना चांगला पाहुणचार करून त्या ठिकाणी दाखवण्याची, राष्ट्रपतींना भेटवण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली. आणि अशा तऱ्हेनं त्यांना त्या गौरवाचाही लाभ घेता आला.